चाकूचा धाक दाखवत लुटणारे 2 गुन्हेगार बारामती तालुका पोलिसांकडून अटक करण्यात आलेले आहेत. पोलिसांनी गुन्हेगारांकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून जवळपास 5,16,000चा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलेला आहे. नमस्कार, मी चेतन शिंदे आणि आपण पाहताय मेकिंग महाराष्ट्र. चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. बारामती MIDC परिसरात चाकूचा धाक दाखवून स्कूटी स्वारकास लुटणाऱ्या 2 अज्ञात आरोपींचा बारामती तालुक्यांनी पर्दाफाश करून त्यांना जेरबंद केला. या कारवाईत तब्बल 5,16,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती चंद्रशेखर यादव यांनी दिलेली आहे. फिर्यादी स्कूटीवरून जात असताना वंजारवाडी ब्रिजजवळ एका लिंबाच्या झाडाशेजारी मोटरसायकलवर आलेल्या 2 इसमांनी फिर्यादीची गाडी अडवली आणि फिर्यादीला बेदम मारहाण करत धारदार शस्त्राने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी जवळील 38 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या आणि 3 ग्रॅम सोन्याची अंगठी हिसकावून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. फिर्यादीने तात्काळ बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यानंतर तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. काही तासात गुप्त माहितीच्या आधारे चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवत 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये चैतन्य राजेंद्र केकान आणि नीरज हरिश्चंद्र पवार राहणार बारामती हे या लुटीचे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.